खरं तर ती फिर्याद द्यायला मुलगी सुद्धा 1 वर्षात अत्याचार सहन करून का आली, कशी आली, तर ज्या वेळेस त्या मुलीच्या आईवडिलांनी आपलं आयुष्य संपवायचा निर्णय घेतला आणि हे तिच्या कानावर पडलं, त्यावेळेस ती मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तिने लैंगिक अत्याचार त्या खाजगी शिकवणीचा मालक जो प्राध्यापक पवार आणि खटावकर आहेत आणि त्यांच्यावर वरदहस्त असणारे जे कोण तिथले लोकप्रतिनिधी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा फिर्याद दिल्यानंतर उजागर झाल्यावर अनेक पालकांचे फोन या संबंधित आले की आमच्यावर सुद्धा असे प्रसंग आमच्या घरात आलेले आहेत, पण आमची इब्रत आम्ही जर बाहेर बोलायला गेलो तर पूर्णपणाने वेशीवर टांगली जाईल. म्हणूनच काल मी स्वतः या घटनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडेही ही घटना अतिशय गंभीर आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे आणि स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही. कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली. यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे. म्हणून या गुन्ह्यामध्ये एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी, आयपीएस अधिकारी, त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी. नाही, तपासलेच पाहिजे. मला पूर्णपणे सहमत आहे मी की माझ्या संदर्भात, आणि मला असं वाटतं पोलीस मी तपासले सुद्धा असतील आणि ह्या गुन्हा दाखल करायला ह्याला काही 10 दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला. म्हणजे मी जरी आमदार असलो आणि ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.